तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघू शकताय, हा आहे आपला दुसरा मिनी ब्लॉग. आणि बघा आज परत ह्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये हे आहेत आमचे दाजी बघा किती मस्तपैकी याच्यावर बसले आहेत पूजेला. आणि बघा दीदीला आता जी ओवाळणी असते ती ओवाळणी चालू आहे आणि मी आहे मागं, माझ्यापाशी आहे कल्पना आणि देवबाप्पा बघा काहीतरी म्हणतात. आणि ही बघा आता साडी देण्याचा कार्यक्रम चालू आहे सध्या मित्रांनो बघा. आणि हे जे आहेत मित्रांनो हार, हे आहे आमची दीदी म्हणजे ताईला सध्या हार ज्या नवरदेवाकडील महिला आहेत त्या घालीत आहे बघा. आणि खरंच ह्यो जो आपला कुंकू टिळ्याचा कार्यक्रम आहे खूप प्रसन्न वाटतोय. आणि ह्यो आपल्या शेतामध्ये आहे. खरंच दीदीला तर खूपच भारी वाटलं आहे, कारण ती इतकी खुश झाली, कारण जो कार्यक्रम आहे हा शेतामध्ये आहे. आणि खरंच आपलं जे शेत आहे नैसर्गिक आणि रम्य वातावरण आहे, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आहे बघा. नवरदेवाकडून सुद्धा साडी आलेल्या आहेत आपल्या जी मंडळी आहेत आपली भावकीतली असेल नातेवाईक असेल यांना देण्यासाठी. तर बघा ह्या ज्या आहेत महिला ह्या नवरदेवाकडच्या आहेत, म्हणजे खरंच त्यांनीसुद्धा आपल्या ताईला व दीदीला फळं देतात, म्हणजे ओटी भरतात. खरंच मित्रांनो खूप भारी वाटतं आहे. आपण जे हे कार्यक्रम केला आहे सगळं परंपरा धरूनच केलेलं आहे, कारण जी जुनी रूढी आहे परंपरा आहे त्याला करूनच हे केलेलं आहे बघा. ही आहे आपली गावातली सगळं मंडळी आणि तिकडची मंडळी. तर बघा ही आहे मित्रांनो नवरदेवाची बहीण, जी त्यांनी निळी साडी प्रदान केलेली आहे त्या ताईंना. त्या ताईच्या ताटामध्ये हातामध्ये ताट दिसतंय त्या नवरदेवाची बहीण आहे. तर बघा आता ते आल्यात मित्रांनो आपल्या ताईला ओवाळण्यासाठी. आणि खरंच किती नियोजन पद्धतीनं आपण हे सर्व केलेलं आहे. खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि मला एवढंच आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो की हा लाईव्ह जे कोणी बघत असेल खरंच खूप भारी आहे. आणि बघा आता मला तरी वाटतं आहे आपला ओटीचा कार्यक्रम संपन्न होत आला आहे. आणि बघा आता ही आहे नवरदेवाची आई बघा. देवबाप्पा काहीतरी म्हणतात आपल्या ताईला, ओटी समोर घ्या. तर हे आहेत नवरदेवाचे मामा. खरंच मित्रांनो नवरदेवाचे जर मामा असल्याशिवाय लग्नाला काय म्हणतात त्याला हेच येत नाही मित्रांनो, त्यामुळे खरंच नवरदेवाचे मामा असणं गरजेचं आहे. आणि बघा खरंच हे जे आहे आपल्या शेतातलं वातावरण आहे मित्रांनो, खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि कल्पना मागं आहे, कारण काही लागतं आहे का दीदीला, त्यासाठी कल्पना जवळच आणि मी सुद्धा मित्रांनो पाठीमागं आहे. आणि इकडं साईडला कॅमेरामन आहे आणि तो तिकडं जे आहे तो पण कॅमेरामॅन आहे. आणि खरंच मित्रांनो सगळी मंडळी खूप वेळापासून वाट बघताय केव्हा कार्यक्रम संपतो आहे, कारण जो आपला कार्यक्रम आहे खूप लेट झाला आहे काही कारणास्तव. आणि हे बघा आली नवरदेव आणि नवरी जोडी, म्हणजे आमचे दाजी आणि ताई. तर मित्रांनो खरंच खूप सीता आणि रामसारखीच जोडी दिसते मित्रांनो. तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो जोडी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा बघा. हे आमचे आहेत लाडाचे दाजी. आणि आता सध्या जे रुमाल आणि टोपी घालतात हे आहेत आमचे भाऊ, माझे चुलत भाऊ आहेत मित्रांनो. हे मित्रांनो बघा नवरदेवाला हार घालतात आणि मी आहे साईडला उभा. खरंच खूप भारी वाटतं आहे. आता आपली ताई बघत आहे इकडे, फोटो स्टेशन चालू आहे त्यामुळे. आणि खरंच मला तरी असं वाटतं आहे खरंच खूप भारी वाटायला आहे. आज आपल्या शेतामध्ये खूप दिवसानंतर आपल्या ताईचा आपल्या घरासमोरच कार्यक्रम साजरा होतो आहे आणि चांगल्या पद्धतीने. खरंच खूप भारी वाटायला आहे. आणि ते पलीकडे जे आहेत ते आहेत आमचे चुलते, आणि हे जे पलीकडे आहेत हे आहेत आमचे शेजारी. खरंच मित्रांनो शेजारी असल्याशिवाय कोणत्याही कार्याला ओळण येत नाही, म्हणजे चांगलं वाटत नाही, त्यामुळे खरंच शेजारी असणं गरजेचं आहे. आणि बघा काहीतरी थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे दीदी मला तरी वाटतं आहे खरंच थोडा प्रॉब्लेम असतोच मित्रांनो. आणि तुम्हाला तर माहीत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप गरमी असते, शेतात असेल कुठे जा मित्रांनो, त्यामुळेच बघा दीदीला किती घाम आला आहे. त्यामुळेच कल्पना मी दीदीच्या मागच उभा असतो बघा. कल्पनाने किती मोठ्या साड्या आणल्यात. खरंच मित्रांनो आम्ही साड्या आणण्यासाठी
जालना या ठिकाणी गेलतो. खरंच जालन्याला खरंच खूप खूप भारी साड्या भेटतात आणि तिथून आपण साड्या फक्त आणि फक्त आपल्या नवरदेवाकडे जी मंडळी असती त्यांना देण्यासाठी आणल्यात. बघा हे आहेत आमच्या मावशी आणि इकडं आहेत नवरदेवाची बहीण आणि ही आहे सगळी आपली मंडळी. बघा आता मावशीनं नवरदेवाला सुद्धा ओवाळणी केली. तर बघा मावशीला पण नवरदेवाकडून खूप छान प्रकारे नेसण्याजोगी साडी मिळाली, म्हणजे भेटली. म्हणजे खरंच मित्रांनो खरं खूप भारी वाटतंय सांगायला. आणि ह्या आहेत आमच्यात नातेवाईकल्या ताई, यांनासुद्धा मित्रांनो आता ओवाळणी करून नवरदेवाकडून साडी जी रूढी परंपरा असती ती देणार आहे. बघू हे आहेत मामी. बघा ह्या माझ्या मामी आहेत. मामीलासुद्धा मित्रांनो ओवाळणी केली. आणि बघा आपल्या दाजी लाडाचे यांनीसुद्धा खूप छान प्रकारे साडी देऊन त्यांचं हे केलं आहे मित्रांनो. हे आहेत आमच्या आत्या. बघा आत्यासुद्धा खूप प्रेमाने आपल्या दाजीला ओवाळतात आणि ताईला पण. खरंच मनाला खूप भारी वाटतं आहे. आज आपण जेवढ्या आपल्या नातेवाईकाला पाहुण्याला सांगितलं आहे सगळे आवर्जून उपस्थित राहिले, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि इकडं बघा कल्पना आहे, आपला मिथुन दादा आहे. अरे काहीतरी राहिलं आहे असं तरी वाटतं आहे मला, देवबापाने काहीतरी सांगितलं आहे म्हणून मी मिथुन दादाला असेल राहुलला असेल सांगतो आहे. बघा आता कल्पनालासुद्धा काहीतरी कोणतरी काही म्हणत आहे, त्यासुद्धा कल्पना तिकडं बोलत आहे. हे आहेत आपल्या लाडाच्या मावशी, म्हणजे आपल्या आजी आहेत त्यांची बहीण. सांगायचं तात्पर्य मित्रांनो खरंच मला आपला हा मिनी ब्लॉग बनताना खूप आनंद होतो आहे. जेवढ्याकडे आपण नातेवाईकाला सांगितलं सगळे आवर्जून उपस्थित झाले, खरंच खूप भारी वाटतं आहे. तर बघा सगळ्यात ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो कार्यक्रम सुरू झाला आहे. तर मित्रांनो खरंच अंगठी आणि रिंग एकमेकाच्या हातात आमची लाडाची ताई आणि लाडाचे दाजी एकमेकाच्या हातामध्ये घालत आहे. खरंच मित्रांनो खूप भारी वाटतं आहे. जे कोणी आपला लाईव्ह मिनी ब्लॉग बघत असेल त्यांना माझं एवढंच सांगणं आहे. तर मित्रांनो खरंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि खरंच अजून पुढं खूप बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो बघा ही जोडी आहे राम आणि सीतेसारखी दिसती. तुम्हाला कशी वाटते ही जोडी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघा अवघ्या काही मिनटामध्येच आपला कार्यक्रम संपन्न होत आहे. ही बघा सगळी मंडळी पाहुण्याकडे असेल आपल्याकडे असेल. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तारीख बघा देवबाप्पा तारीख काढतायत. त्यांच्याजवळ पंचांग आहे. साईडला आमचे मामा आहेत लाडाचे, ही गावकरी मंडळी आहेत. आणि बघा मला कोणी काहीतरी विचारलं म्हणून मी समजून सांगतो आहे आपल्या देवबाप्पाला. देवबाप्पा म्हणतात तुमचं कसं कसं ठरलेलं आहे. तर मी त्यांना सांगितलं आहे देवबाप्पाला थोडं ऐकू कमी येतं आहे म्हणून मी त्याला थोडं इशाऱ्याने सांगायचा प्रयत्न करतो आहे. बघा खरंच देवबाप्पा बी खूप शांत स्वभावी आणि खूप समजूतदार आहेत. त्यांचे पण खरंच खूप खूप भारी ते आहेत आमचे मुळे मामा. यांनीच खरंच यांनी सगळं नियोजन खूप छान प्रकारे केलं आहे. खरंच त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटतं आहे. सगळी मंडळी खूप खुश आहेत. आणि हे खुशीचं कारण मित्रांनो सगळी आमची घरची मंडळी आहे. तर बघा मी देवबाप्पाला समजून सांगितलं की ही तारीख योग्य आहे. तर मित्रांनो अवघे काही मिनटामध्येच आपली जी तारीख आहे विवाह व लग्नाची लगेच मित्रांनो आपण तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच ऐका. तर मित्रांनो आपली जी तारीख आहे ही आहे मित्रांनो 14 मे 14/5/2026 दिनांक 14 मे 2026 वेळ 12:30 वार गुरुवार. आणि युवा स्थळ आहे नरसिंहा मंगल कार्यालय घनसावंगी कॉलेज रामदास कॉलेजच्या अलीकड. तर नक्कीच मित्रांनो तारीख पूर्ण फिक्स झालेली आहे. कारण जवळपास देवबाप्पांनी 3 ते 4 तारखा सांगितल्या होत्या, पण 3-4 तारखा अगोदर बुक आहे. म्हणजे ऑलरेडी जे ब्राह्मण असतात मंगल कार्यालय पूर्ण बुक झालेले आहेत. आणि जी खूप छान प्रकारे तारीख आहे, शुभ तारीख आहे, ती म्हणजे 14/5/2026 ही तारीख आपण डिक्लेअर केलेली आहे. तर खरंच खूप भारी वाटतं आहे. आता मित्रांनो राहिलं आहे परत तुम्हाला एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आपण जी लग्नाची तारीख आहे ही 14/5/2026 काढलीच आहे.
पण त्याच्या आदल्या रोजी आपला मेन कार्यक्रम असतो तो म्हणजे हळदी. तर त्याच्यासुद्धा विषयावरती बोलणं चालू आहे. तर मीच त्याला सगळ्याला म्हणलो की मित्रांनो, दादांनो, पाहुण्यांनो, की आपली एक तारीख राहिलेली ती म्हणजे कोणची, तर हळदी समारंभ म्हणजे 13/5/2026. तर मित्रांनो खरंच आपण हळदीसुद्धा तारीख डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे आपल्या इथे हळदीसुद्धा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो बघा, देवबाप्पाची पत्रिका काढून त्याच्यावरती कुंकू हळद आपले लाडाचे मामाश्रींना टाकायचं सांगितलेलं आहे. म्हणजे पूजा करा सांगितली. मित्रांनो खरंच देवबाप्पाकडे जी जुनी परंपरा आहे त्याच सगळ्या शुभ मुहूर्तावर आपण तारीख फिक्स केलेली आहे. तर बघू शकता, हे आहेत नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा. तर यांचे कुंकू साक्षागणचा कार्यक्रम चालू आहे. तर बघा, आपण तारीख एकदम फिक्स केलेली, सगळी मंडळी खुश आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची इतक्या वेळापासून वाट बघत आहात ती गोष्ट आलेली आहे. तर मित्रांनो, आपली तारीख पूर्ण फिक्स झालेली आहे. आता लवकरच ज्यावेळेस कार्यक्रम होतो त्यावेळेस बघा देवबाप्पा काय म्हणतात, नवरदेवाचे जे मामा आहेत त्यांना पत्रिका देऊन सगळं समजून सांगा. तर आमच्या मामाने त्यांना खरंच खूप समजून सांगितलं आहे. आणि बघा देवबाप्पा म्हणतात, आता ही पत्रिका नवरदेवाच्या मामाकडे राहू द्या आणि दुसरी पत्रिका नवरीच्या मामाकडे राहू द्या. खरंच खूप भारी वाटतं आहे. राम राम श्याम श्याम नवरदेवाच्या मामाने सुद्धा केला आहे आणि नवरीच्या मामाने सुद्धा केला आहे. आता देवबाप्पा जी पत्रिका आहेत ही पत्रिका व्यवस्थित ठेवा असं सांगतात. कारण ही जी पत्रिका आहे ही सर्वांसाठी खूप चांगली आहे. बघा, नवरदेवाच्या मामाने जी दक्षिणा असते देवबाप्पाला ती दिलेली आहे आणि खूप छान प्रकारे त्यांचे पाय धरून दर्शन केलं आहे. हे आहेत आमचे मामा, यांनीसुद्धा दक्षिणा दिलेली आहे देवबाप्पाला. आणि ते आहेत आमचे काका म्हणजे मित्रांनो आमचे मावशीचे मिस्टर. हे राहतात पुण्याला. हे आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आलेत. तर मित्रांनो बघा, आणि जो कार्यक्रम असतो मित्रांनो, नारळ, टोपी, त्याच्यानंतर आपला कडदुडा, सुपारी आणि ₹1. म्हणजे मित्रांनो खरंच आपण जो हे कार्यक्रम केला आहे जुनी परंपरा धरूनच केलेला आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल, ही आहेत नवरदेवाकडची मंडळी. यांना आपण सगळ्या प्रकारे नियोजनबद्ध टायल असेल, रुमाल असेल, टोपी असेल, नारळ देऊन त्यांचा सत्कार आणि त्यांचं सगळ्यांचं नियोजनबद्ध केलेलं आहे. तर बघा, ही मंडळी आहे सगळी आपल्या नवरदेवाकडची. हे आहेत आपले लाडाचे दाजीचे मेवणे. यांचासुद्धा आपण खूप थाटाने सत्कार केलेला आहे. आणि पलीकडे बघू शकताय, दाजीलासुद्धा मित्रांनो एवढी भूक लागली होती, कारण जो कार्यक्रम आहे खूप लेट झाला आहे. तो लेट कशामुळे झाला आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला तर माहीत आहे ब्राह्मण मामा असतात त्यांना खूप लग्नाच्या तारखे असतात. त्यामुळे ते तिकडं काम लग्नाला यायला गेले, त्यामुळे ते आपल्यापर्यंत यायला खूप त्यांना उशीर झाला आहे. त्यामुळे त्याचा उशीरच झाला आपल्या कार्यक्रमाला, असं मला हरकत नाही. हे बघा, हे आहेत आपले वडील. हे म्हणतात की लवकर लवकर आटपा, खूप आभाळ आलं आहे आणि वारा पण आला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना लय लांब जायचं आहे, त्यामुळे लवकर लवकर कार्यक्रम आटवून घ्या. तर मित्रांनो बघा, हे आहेत बाबा नवरदेवकडचे. हे आहेत डावेर साहेब. तर हे सर्वजण मित्रांनो खरंच खूप खुश झालेत. आणि पण मित्रांनो खरंच जेवायला त्याला खूप उशीर झाला आहे, कारण ब्राह्मण मामा हे लवकर आले नाहीत, देवबाप्पा आले नाहीत त्यामुळे. तरी पण सर्वजणांनी खूप सहकार्य केलं, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आहे. हे आहेत तिकडचीच मंडळी सगळी. आणि आता हे आहेत मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे आपले मित्र अविनाश भैया फेमस आहेत रील स्टारच्या बाबतीत असेल, यूट्यूब फेसबुकवरती. हे बघा, हे तुम्हाला ओळखू येत असेल ब्लॉगमध्ये आपल्या. आणि मित्रांनो आपण त्यांनासुद्धा आमंत्रित केलं होतं, म्हणजे इन्व्हाइट केलं होतं. ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यामुळे खरंच म्हणावे तेवढे धन्यवाद त्यांचेसुद्धा. तर बघा, त्याच्यानंतर राहुल दादा आला आहे. आणि तिकडं जी मंडळी बसलेली आहे ही दुसरी पंगत आहे मित्रांनो. आपले लाडाचे दाजी असेल, चुलत भाऊ असेल, यांना राहुल दादा वाढीत आहे बघा. आणि मित्रांनो खरंच आपण कार्यक्रम काय केला आहे मित्रांनो ते पण सांगणार आहे. जिलेबी असेल, पोळी, भात, वरण, वांग्याची भाजी. तर मित्रांनो हे आपला जेवणाचा आयटम होता, सगळ्यालाच आवडला आहे.
आणि बघा अविनाशच्या पलीकडून आणि मी आपले मित्र हवामान अभ्यासक तोडकर सरसुद्धा आहेत. हे सुद्धा मित्रांनो खरंच आपल्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित असतात, त्यामुळे खरंच त्यांचे पण म्हणावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. बघा हे आहेत मामा. तर मामा मित्रांनो टोपी आणि सत्कार देऊन सगळ्यांचं स्वागत करीत आहे, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि मित्रांनो कार्यक्रमाला उशीर झाला तरी पण तुम्हाला दिसत असेल आपल्या ब्लॉगमध्ये कोणीही गडबड करताना दिसत नाही, म्हणजे खरंच खूप भारी वाटतं आहे. आपण कार्यक्रम जो केला आहे खरंच खूप भारीच केला आहे. नक्कीच मित्रांनो हा मिनी ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघा हे आहेत आपले मित्र हवामान अभ्यासक. हे आता बसलेले आहेत मित्रांनो. रुमाल हा रुमाल आणि टोपी त्यांचा सत्कार आणि स्वागत आपण केलं आहे मित्रांनो. ते देताना जे आहेत ते आपले चुलते आहेत मोठे. तर मित्रांनो खरंच त्यांनीसुद्धा सगळ्यांना रुमाल टोपी देऊन सगळ्यांचं स्वागत केलं, त्यांचे पण खरंच धन्यवाद. आणि बघा आता निघण्याच्या तयारीमध्ये आहे सगळी मंडळी. ही आहेत मित्रांनो आपले दाजीचे वडील आणि हे आहेत हाफ शर्टावाले गाडी चालक म्हणजे ड्रायव्हर साहेब. तर हे आहे ड्रायव्हर. तिकडं बघू शकता रुपाली आहे, इकडं अविनाश आहे. आता अविनाश आणि सत्कार म्हणजे रुमाल आणि नारळ देऊन त्याचंसुद्धा आपण स्वागत सत्कार करतो आहे मित्रांनो. आणि बघा हे आहेत आपले कॅमेरामॅन मित्रांनो. खरंच कॅमेरामॅन तर एवढे भारी होते, त्यांनासुद्धा सांगायसुद्धा गरज पडत नाही फोटो कुंकून घ्यायचा काय. तर मित्रांनो आपल्याकडे 2-2, 3-3 कॅमेरामॅन होते, व्हिडिओ शूटिंग होती. त्यामुळेच मित्रांनो हा ब्लॉग खूप छान प्रकारे तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करतो आहे. खरंच खूप भारी वाटायलं आहे. आणि बघा ही आहे आपल्या शेतातली अशी नैसर्गिक वातावरण. काकासुद्धा मित्रांनो खरंच काकासुद्धा खूप वेळातला वेळ काढून आलेत. हे आहेत आमचे हाफ शर्टावाले काका. हे स्पेशलिस्ट मित्रांनो नियोजन त्यांच्याच मागं होतं. बघा तुम्हाला दिसत असेल ते कोण काय करतं आहे काय नाही. आणि काकाच्या पलीकडे जे आहेत ते आहेत आमचे चुलते. आणि हे अलीकडचे जे बाबा आहेत हे आहेत आमच्या वडिलाचे मित्र. तर मित्रांनो खरंच कोणता बी कार्यक्रम असला ना तर हे काका आवर्जून आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित असतात. आणि ही जी दोघं जी मंडळी उभा दिसतात ही पूर्ण आमची शेजारी आहेत, त्यातले एक जण आमचे पाहुणे आहेत. तर बघा हे साईडला मामा आहे. मामा खूप बोर झाला आहे वाटतं, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं करणं सोपं नाही. त्यामुळे तर अवघ्या काही मिनटामध्येच मित्रांनो आपला जो टायल देऊन सत्कारचा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यामुळे नक्कीच बघा आता सगळी मंडळी निघण्याच्या तयारीमध्ये आहे. तर मी सगळ्याला म्हणतो की कोणाला रुमाल नारळ वगैरे राहिला असेल तर सांगा. तर बघा सगळ्यात गोष्टीची आपण इतक्याच वाट बघतो, ती गोष्ट म्हणजे ही आहे आमच्या ताईला द्यायची शिदुरी. तर बघा ही शिदुरी आपण दिलेली आहे. आणि राम आणि दादा तिथं बसलेत तर त्यांना दक्षिणा म्हणजे एक लक्ष्मी असते मित्रांनो ती दिलेली आहे. बघू शकताय खरंच खूप भारी आहे. तर मित्रांनो आपण आपल्या लाडाच्या ताईला जवळपास 11 ते 12 शिदुऱ्या दिल्यात. सोनपापडी असेल, बालुशाही असेल, जिलेबी असेल, करंजी असेल, अनेक काही मित्रांनो जी शिदुरीमध्ये लागणारी वस्तू असते ती आपल्या ताईला दिलेली आहे. खरंच मित्रांनो खूप भारी वाटतंय. बघा जी मंडळी आलती नवरदेवाकडून आपल्या कार्यक्रमासाठी ही त्यांच्या गाडीपाशी आपण ही सगळी शिदुरी आणलेली आहे. बघा हे आहेत नवरदेवाचे मित्र, हे आहेत आपले शेजारी पिनू काका आणि मी. सगळ्याचा आता फोटो वगैरे झालेत. आणि बघा परत म्हणताय की नवरदेव असेल सगळेजण म्हणताय आता परत एक फोटो घेऊ. तर मित्रांनो बघा फोटोचं नियोजन सध्या चालू आहे. तर नक्कीच मित्रांनो किती भारी वाटतंय. हे जे वातावरण आहे हे आपल्या शेतामधील आहे. बघा चुलते असेल, काका असेल, मित्र असेल, मामा सगळे फोटोमध्ये दिसत आहेत. खरंच खूप भारी वाटतंय सगळेजण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळं. तर बघा मित्रांनो आता आपण शिदुरी जी आहे आपल्या ताईला देण्याची ही पूर्ण डब्यामध्ये पॅक करून गाडीमध्ये आता ठेवीत आहे, कारण वेळ बी खूप झाला आहे. बघा हे आहेत आपले मामा. खरंच मामा म्हणजे मित्रांनो मामा मागं सगळं नियोजन असतंय. आणि त्याच प्रकारे मामानेसुद्धा सगळे डबे आतमध्ये ठेवलेले आहे रस्त्याने, जेणेकरून रस्ता खूप खराब आहे तिकडं जायचा, त्यामुळे पडू नये म्हणून का मामा बघा किती पद्धतीनं नियोजन लावत आहेत. बघा दाजी आणि ताई हे फोटोसाठी तयार झालेले आहेत मित्रांनो. ते परत म्हणतात की आपल्याला परत फोटो घ्यायचे.
फोटो घेतलेले आहे. हे आहे आपला नवरदेवकडेचे मित्र, हे आहे मिथुन दादा, ते आहेत. हे बघा वर गाडी निघालेली आहे आणि ही सगळी मंडळी आहे आपली आणि तिकडची आहे बघा. काही गावातली आहे, काही मित्र कंपनी आहे. तर चला आता अवघ्या काही मिनटामध्येच आपला कार्यक्रम मिनी ब्लॉग हा संपन्न होत आहे. तर मित्रांनो बघा, नवरदेव आणि नवरी तारीख तर फिक्स केलेली आहे आणि तुम्हाला आता लगेच फोटो वगैरे काढले की मित्रांनो जाण्याच्या मार्गी लागलेली आहे. तर बघा ही मंडळी सगळी बसली गाडीमध्ये निघाली मित्रांनो. गाडी खरंच खूप भारी वाटते आणि ही आहे नवरदेवाची गाडी. तर खरंच बघा नवरदेव असल्या गाडीमध्ये किती